मी माझी ग्रामपंचायत सदस्य होतो. आता मी सध्या ऊसतोडी कामगार आहे. आता ह्याची मला वाटते 4-5 वर्षे झाली म्हणजे सदस्य असताना. बघा आता सध्या ऊस तोडायला आलो मी. जर तसं बघायला गेलं तर आत्तापर्यंत जे आमदार झालेत ते त्यांच्यापेक्षा कितीतर पटीनं विक्रमदादा सावंतनं चांगली कामं केलीत आजपर्यंत. आज तागायत कुठल्याच आमदारनं आजपर्यंत कुठल्या गावाला निधी एवढा दिलेला नाही, पण सध्या विक्रमदादा सावंतनं भरपूर निधी दिला आहे प्रत्येक गावाला. फक्त सोरडी गावाचं नाही, प्रत्येक गावाला दिला आहे. त्यांचं काम सध्या तर चांगलं आहे. की ऊसतोडी कसं आहे माहिती आहे का, ऊसतोडीला म्हणजे लोकांना काहीतरी गरजा असतात. गरजा भागवण्यासाठी काहीतरी आता ऊसतोडीमध्ये आता त्यांना काहीतरी पैशाची गरज असते, त्यामुळं ती एकदम पैसे घेतात. त्यामुळं काय रोजच्याला तिथं आता MRDC त्यांनी जर केली समजा आता लगच्या लगे तयार होणारच नाही त्यांची, त्याला तर वेळ लागणार आहे. त्यामुळे ऊसतोडी हे बंद होणे शक्यच नाही. जरी आमदार झाला तरी कुठलाही आला तरी पण ऊसतोडी बंद होऊ शकत नाही शक्यतो. खालच्या भागाला जर पाणी जर मिळत असेल, थोडेफार तिकडचे लोक जरा इकडे यायचं कमी करतील एवढंच की त्या भागामध्ये पण तिथं ऊसतोडी चालू होईल एवढंच की. फक्त ऊसतोडी बंद होऊ शकत नाही. तिकडची लोक फक्त दुसऱ्या गावी जाण्यापेक्षा तिथल्या तिथं करू शकतील एवढाच विषय. आता त्याने जर आता नोकऱ्या देतो म्हणले प्रत्येकाला, मग आता नोकऱ्या देतो म्हणले तर नोकऱ्या तर तिथं देणार आहेत कुठं प्रत्येकाने. म्हणजे त्यांनी काय आता गावामध्ये प्रत्येक ठिकाणी तिथं लोकांना कामं मिळाली तरीही तेवढं होईल. आता गावोगावी काय त्यांना लोकांना ते प्रत्येक लोकांना त्यांनी देऊ शकणार आहेत की नाही देऊ शकत त्यांनी.